मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हौसला जरूरी है. कुछ पाने के लिए कुछ खोना जरूरी है. कुछ पाने के लिए कुछ खोना जरूरी है. और मंजिल जरूर मिलती है. और मंजिल जरूर मिलती है. बस जुनून जरूरी है. मित्रांनो, तुम्हाला सन्मान मिळतोय ते डॉक्टरांनी दिलेले स्मरणार्थी 5 जण आणि अजून एक स्मरणार्थी आहेत. त्यांनी आपल्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांनाही मानाचा मुद्रा. शब्दामध्ये फार मोठी ताकद असते. हे खूप थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना सांगत आहे. त्यांचा इतिहास अभ्यासताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला कुठेही हिंदू मुस्लिम किंवा असं काही करत बसायचं नाहीये. सगळे बांधव, सगळे जातीपातीचे काय असं जातन पातन हे येताच कामा नये. मानवता धर्म स्वीकारून मला त्या पद्धतीने जगायचंय, मला त्या पद्धतीने वाढायचंय. अशा पद्धतीची पुनगाट बांधणं गरजेचं आहे. हे कारण फार महत्वाचं. हे कारण मी का चांगलं राहतो तर मला आदर्श म्हणजे चांगलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व माझं असलं पाहिजे. मला सगळ्या गावांनी चांगलं म्हटलं पाहिजे. बरं का विद्यार्थी मित्र हो, ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला सावली होईल, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने ऊन वारा पाऊस कोणताही ऋतू असो त्या ठिकाणी करता येईल. गावातलं सभागृह शाळेत टाकावं अशी पण तुम्हाला नम्र विनंती करतो. तुम्ही खासदारांकडून घ्या, एक खासदारांकडून घ्या, एक आमदारांकडून घ्या अशी विनंती करतो. मोठं प्रांगण आहे, तिकडं मैदान पण राहील आणि इथं या झाडापासून त्या कोपऱ्यापर्यंत जर घेतलं या डॅमपर्यंत तर मोठं सभागृह होईल. थोडी लांबी राहील आणि ऊन वारा पावसामध्ये जरी असलं, जरी बचाव होणार असला तरी त्याच्या अंतर्गत खेळ पण होतील. कबड्डी खो खो पण घेता सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे.
और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं। ही मोठी मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ना सामाजिक ज्ञान आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर आता वेळ झालेला आहे, भूक लागलेली आहे, त्यामुळं अध्यक्षीय भाषण असं काही बोलावं लागतं, म्हणून 2 शब्दात मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। या शाळेच्या ह्या कार्यक्रमाचा पाया गोसावी सर आणि आमचे मित्र श्रावण वाघ सर यांनी घातला। मॅडमने त्यांना सहकार्य केलं। मागच्या वर्षी तो कार्यक्रम झाला, त्याहीपेक्षा आज भालेराव मॅडम आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अधिक उठावदार केला, चांगला केला। त्याहीपेक्षा मुलांना जे ज्ञान त्यांनी दिलं असेल, अधिक कष्ट घेतले असेल, त्याबद्दल ह्या सर्व विद्यार्थ्यांचे, मित्रमैत्रिणींचे, या मुख्याध्यापिका भालेराव मॅडम आणि त्यांचे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी यांचे मी आणि पालक यांचे मी आभार मानतो। आज जेवढे विद्यार्थी बसले असतील परीक्षेला, त्याच्या दुप्पट पुढच्या वेळेस बसले पाहिजे अशी खुणगाट मनाशी बांधून जास्तीत जास्त या उपक्रमाचा सहभाग नोंदवावा अशी मी सर्वांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपूर्ण ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने, मुख्याध्यापकांच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न झाला।